आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब, त्यांच्यासोबत मी गेली 12 वर्ष काम करता करता 6 पुस्तकं पूर्ण झाली. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचे मी आभार मानतो की हा त्यांनी दिलेला वेळ आहे. त्यानंतर ज्यांनी आम्हाला लहान वयात, म्हणजे खरं तर कॉलेजमध्ये ज्या वयात एक संस्कार लेखनाचा आमच्यावर केला, ते प्राध्यापक प्रवीण डवणे सर, महाराष्ट्राचे ख्यातकीर्त गीतकार, 5000हून ज्यांनी गाणी लिहिली आणि निरूपणकार. त्यानंतर ज्यांनी माझ्या पुस्तकावर, 2 पुस्तकांवर अत्यंत महत्त्वाचे संस्कार केले, ते कुंब्याचा गावगाडा आणि काय समजली, ते डॉक्टर महेश केळुसकर, ज्यांची कोकणातील लोककला ह्या विषयांवर अभ्यास आहे, त्यांचा PhD आहे. त्यांचं खूप मार्गदर्शन मला लाभलं. या पुस्तकासाठीही पाठराखण त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर ठाण्याच्या महापौर, मुंबईचे महापौर साधेपणाने जे गाजले ते आमचे देवळे साहेब. त्यानंतर ठाण्याच्या पिंपळवकर मॅडमची अत्यंत साधेपणाने जी कारकीर्द गाजेल अशा महापौर मॅडम आज उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. भीमराव दादा, ज्यांच्या गझलांवर आम्ही, त्यांच्या गायकीवर आम्ही खूप प्रेम करतो, तेही अनेक आमच्या सगळ्यांवर प्रेम करतात, आवर्जून तेही उपस्थित झाले, त्यांचंही मी स्वागत करतो. प्रकाशक मित्र रजनीश राणे, समोर अनेक जण माझे मित्र परिवारातले बसलेत. विशेषतः सगळ्यात अगोदर या सभागृहात हजर झाले ते प्रफुल्ल मारपकवार सर, ज्येष्ठ पत्रकार, आमच्या कवितांचे ते चाहते आहेत, आजही ते आलेत. हिंदी अनुवाद करताना माझ्या पाषाणचा ज्यांनी मदत केली, अमरजीत मिश्र सर, तेही इथे आहेत. असे बरेच नायगावकर सर माझ्या प्रेमापोटी आलेले आहेत, नरेंद्र पाठक सर आहेत, डॉक्टर वीणा सानेकर मॅडम आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत. आज माझा बोलण्याचा दिवस नाही आहे, मी फक्त स्वागत करणार आहे, तुमच्या सगळ्यांचे आभार मानणार आहे. आणि कवी म्हटलं की, किंवा लेखक म्हटलं की साधारणतः तो चंद्र, सूर्य, मंगळ अशा वेगवेगळ्या ग्रहांवर वावरत असतो. त्यामुळे पृथ्वीवर लाईट बिल भरायचं असतं, घराचा हप्ता वेळेत जायचा असतो, याचं काय भान कवीला असायलाच असं नाही, ते नसतंच अनेक वेळा, किंवा ती क्षुल्लक कामं असतात. ही सगळी कामं माझी नीटनेटकेपणे बायको करते. त्यामुळे ह्या सगळ्या लेखन प्रवासात तिचाही वाटा महत्त्वाचा आहे. सुरुवातीला तिचेही आभार मानतो. माझी मुलगी, माझ्या मुलीचं प्रेम, आईचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचं प्रेम, या सुरुवातीला मी सगळ्यांचे आभार मानतो. या पुस्तकामागची कल्पना एवढंच आहे की रजनीश मला जेव्हा भेटले तेव्हा म्हणाले की मला एक तुझं पुस्तक काढायचं आहे. खरं तर 4-5 वर्षापूर्वी मी हे काहीतरी लिहिलं होतं आणि ते तसंच पडून होतं माझ्याकडे. ते एवढ्यासाठीच की मला हवी तशी त्याची चित्र मिळत नव्हती आणि मग त्या चित्रांपायी ते सगळं अडकून पडलं होतं. तर जेव्हा रजनीशने मला सांगितलं, आणि योगायोगानं क्रांती, तिचे चित्रकार बसलेली आहे, तिचा नंतर आपण सन्मान करणार आहोत, तिला जेव्हा मी ते वाचायला दिलं तर ते जसं मला हवी होती चित्र, माहीत नाही ती बरोबर आहेत की नाही, पण मला जशी हवी होती तशी चित्र ती नेमकेपणाने उतरवली. त्यामुळे हे पुस्तक रूपात आज तुमच्यासमोर येत आहे. या पुस्तकात जे काय आहे ते तुम्हाला वाचल्यानंतर कळेल. फक्त एवढंच सांगतो की बाहेर आज खूप युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याच्या झळा आपणाला स्वयंपाकघरापर्यंत बसू लागलेल्या आहेत. पण ही बाहेरची जी युद्ध आहेत ती आपणाला सहज जाणवतात, दिसतात आणि आपल्या जगण्यात त्यांच्या जाणीवा खूप बटबटीत असतात. त्यामुळे ती तीव्र असतात, जाणवतात. तुमच्या माझ्या आतमध्ये जी युद्ध सुरू आहेत ती अनेक वेळा जाणवतातच असं नाही, किंवा अनेक वेळा जाणवतच नाही. माझ्या या पुस्तकाच्या वाचल्यानंतर, या पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर, तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या आतमधल्या सुरू असलेल्या युद्धाची जाणीव झाली तरी सुद्धा मी समजेन की माझा हा अक्षर प्रपंच फळाला आला. एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. ताल पांघरून कोण नाचू लागतं, इथे मोर उत्तर नाही, इंद्रधनुष्य नाही, निसर्ग नाही, वारा नाही. या सगळ्या नवनिर्मितीच्या मागे एक जो चालविता धनी, बोलविता धनी, पृथ्वीला संजीवनी देणारा असा जो कोण एक धनी बसलाय, तो नाचतो का? तो हा सगळा खेळ खेळतो का? ही शाल डोंगरांना कधी दिसते का? रसिकाला दिसते, पण डोंगरांना कधी ती शाल दिसते का? हे डोंगरांचं पण दुःख आहे. आणि मला वाटतं एक कलावंत म्हणून तुम्ही ते हुडकलंय, म्हणून या ठिकाणी ते प्रश्न सुद्धा ललित लेखाचं रूप होतात. याच प्रकरणात तुम्ही एक आजच्या समाजाला लागलेली एक वेगळी बाधा नकळत मांडले.
हे सांगितल्यावर तुम्ही मला म्हणाल किंवा नंतर म्हणाल की दवणे सर हे अचूक तुम्ही टिपलं, किंवा आता तुम्ही प्रसिद्ध झाल्यामुळे तसं म्हणणारही नाही. पण एक लक्षात येईल आपल्याला की नेमकं आजच्या जगाचं एक सत्य ओघाने आले. त्यांनी म्हटलंय की हे प्रश्न आपल्याला का पडत नाहीत. प्रशांत म्हणतायत की माणसाला बुद्धी मिळाली तिथेच गडबड झाली. आता केवळ एका वाक्यावर किती बोलता येईल, अर्थात मी बोलणार नाही, पण बुद्धी दिली तिकडे गडबड झाली याचा अर्थ काय. पुष्कळदा संवेदनांचा शोध आपण आशिष साहेब संवेदनेने घेत नाही. आपण मेंदू आणि हृदय याच्यामधलं जे एक जगण्याचं अंतर आहे ते पार न करता सगळेच गूढ प्रश्न मेंदूनी शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या पलीकडे सुद्धा अवकाश निसटून जातं. अशा तऱ्हेचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांकडे आपण वळत नाही. आजचा इन्स्टंटचा काळ, चटकन उत्तरं, रेडीमेड प्रश्न, रेडीमेड उत्तरं, 21 अपेक्षित प्रश्न उत्तराची गाईड असतात, पण मित्रांनो 21 अनपेक्षित प्रश्नांची गाईड्स नसतात. ही जी हृदयाने शोधण्याची यात्रा आहे ती यात्रा आज कमी होते. आणि त्यामुळे मनबाधा, विशेषतः युवकांनी, नव्या लेखकांनी जर आतला रियाज म्हणून वाचली तर मला वाटतं की तुमचं पुस्तक म्हणजे संवेदनांची कार्यशाळा पण होऊ शकते. मी व्यक्तींची म्हणत नाही, संवेदनेची कार्यशाळा ते हरवत आहे. आजही या ठिकाणी जो वयोगट आहे, मी कुणाला वयाने प्रौढ किंवा अमुक काही म्हणत नाही, परंतु जो अपेक्षित वयोगट असतो अनेक कार्यक्रमांना 20, 22, 18, मग लगेच आपल्याकडे उत्तर असतं हे परीक्षेचा काळ आहे, अमुक आहे. पण नसला काळ तरी काय आहे. मला म्हणायचं आहे, संवेदनांच्या प्रदेशात तरुणांना आणायला आपण कमी पडतोय. आमची पिढी कमी पडते. आम्ही आमचंच एक कोंडाळं करतोय, आमच्या कविता आमच्याच म्हणून टाळ्या घेऊन किती छान असं म्हणतोय. तसं नाहीये. पुढेही यात्रा सुरू राहण्यासाठी पुढची पिढी नको काय यायला. म्हणून बुद्धीचा नुसता विकास होऊन चालत नाही, तर हृदयाचा विकास आणि बुद्धीचा विकास एकत्र आला तर सृजनांचा उत्सव सुरू होतो. आणि त्यामुळे मला वाटतं मित्रांनो, आपोआपच या पुस्तकामध्ये हृदय आणि बुद्धी याची सांगड घातलेली आहे. आणि अशा या हृदय आणि बुद्धीच्या साह्यानं न गवसणारं पण शोधातच श्रीमंती आहे अशा तऱ्हेचा एक वेगळी तृष्णा देणारा हा एक वेगळा, मी चुकून काव्यसंग्रह म्हणणार होतो, पण माझंच मला आवडतं, म्हणजे असा ललितबंध की ज्याला पण कवितेचं परिमाण लावावं अशा तऱ्हेचा एक श्रीमंत समृद्ध संवेदनांचा असा संग्रह तुमच्या हातून लिहिला गेला याचा मला खूप, तुमचा एक मित्र म्हणून, ज्येष्ठ मित्र म्हणून खूपच आनंद होतो. हा जो मनबाधा संग्रह आहे प्रशांतचा, त्याचं निर्मिती रजनीश राणे यांनी खूप छान केलेली आहे. आणि त्यातली चित्र, त्यातले विचार, आणि खूप वेळ न दवडता मी हे जे काय लिहिलंय थोडंसं ते मी वाचूनच दाखवतो तुम्हाला. म्हणजे याचं काय म्हणू आपण, सारांश त्याचा एक जे असतं ते कळू शकेल. प्रेम, कोमलता, करुणा, भक्ती यांचं संपृक्त प्रतीक असलेल्या आत्मराधेचा, म्हणजे स्वतःमधील सर्जनशील अस्वस्थतेचा शोध घेण्याची अखंड साधना करणाऱ्या प्रशांत डिंगणकर या आमच्या तरुण लेखक मित्राचा मनबाधा हा 13 ललित लेखांचा नवा संग्रह सकस अर्थपूर्ण वाचनाची सवय असलेल्या वाचकांना समाधान देणारा आहे. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा शोध घेण्याची या लेखक मनाला आस आहे. आणि म्हणूनच श्री पंत महाराज बाळेकुंद्री महाराजांच्या भक्त परिवारात सामील असलेले डिंगणकर आपल्या मनोगतात सांगतात, मोक्ष नको चिरशांती हवी. स्वतःमधल्या षड्रिपूंवर मात करण्यात जेव्हा हा साधक यशस्वी होईल तेव्हा त्या महाभूतांचं, पंचमहाभूतांचं दर्शन होईल हे त्यांना माहीत आहे. पुशी रेगेंची त्रिधा राधा तुम्हाला कविता माहीत आहे, आठवत असेल अनेकांना. विस्तीर्ण भुई गोविंद अनक्षेत्र साळीचे राधा, युगानुयुगीची युगाची प्रियमदा. असं ती राधा आहे. ही राधा म्हणजे ती सर्जनशील अस्वस्थता आहे लेखकाच्या कवीच्या मनातली.
राधा म्हणजे कोणी अशी मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे. ते प्रतिकात्मक छान या ललित लेखसंग्रहात आहे. प्रत्येक सर्जनशील लेखक कलावंतात युगानुयुगांपासून दडून असलेली ही राधा आणि गोविंदाची अद्वैती प्रकृती पुरुष जोडी डिंगणकरांच्या या लेखसंग्रहात विविध रूपरंगात प्रकट झाली आहे. स्वतःमधील अपूर्णतेचा शोध घेताना लेखकाची शब्दकळा तरल आणि काव्यात्म होते. ललित गद्याची सर्व गुणवैशिष्ट्ये मौजूद असलेल्या या लेखसंग्रहाची मनबाधा वाचकांनाही हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या साहित्य मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि आपण सर्व रसिक मायबाप, प्रशांत हा माझा खूप जुना मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे, गझलचा चाहता आहे. आणि विनोद, प्रशांत आणि अशा अनेक मित्रांनी ज्या काळी गझलचे कार्यक्रम मोजके व्हायचे त्या काळात ते माझ्या पाठीशी उभे होते. असे ते मित्र आहेत माझे. म्हणून आणि मला जी गझलची बाधा माझ्या मनाला झाली आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. आणि ते रुजलं, वाढलं, फोफावलं, मोठं झालं. तुम्हीच मोठं केलं आहे. आणि गझलची बाधा झाल्यामुळं मला वाटतं मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझा मित्र, खूप चांगला मित्र, खूप निर्मळ मनाचा मित्र, खूप चांगला मित्र असा तो आहे. आणि त्याला शुभेच्छा देतो. आणि त्याचं पुस्तक कधी एकदा वाचतो असं मला झालं आहे. धन्यवाद.